नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। मराठी माध्यमांच्या शाळांना मान्यता मिळावी यासाठी कर्वेनगरमधील अक्षरनंदन शाळेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानाचे उद्घाटन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते होऊ देणार नाही, दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ यांचा इशारा। विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि रामेश्वर रुई ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर रुई जिल्हा लातूर येथे सांप्रदायिक सद्भावना राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन। संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात लिटिल चॅम्प्सनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध। अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांसाठी पैसे देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे। क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्याचा मलाही अभिमान आहे, पण त्याचप्रमाणे पारंपरिक खेळांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे, ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मत। आणि शनिवारवाडा कला महोत्सवाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित तो प्रवास सुंदर होता या कार्यक्रमाचे आयोजन। मराठी माध्यमांच्या शाळांना मान्यता मिळावी यासाठी कर्वेनगरमधील अक्षरनंदन शाळेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी सुहास कोल्हेकर, वैशाली धनवट, साधना दधीच, शिवानंद साठे, गौरी देशमुख आणि शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी माध्यमांच्या शाळांच्या मान्यतेसाठी सातत्याने चालू असलेल्या प्रयत्नांना शासनाकडून मिळणारा प्रतिसाद नकारात्मकच आहे, मात्र विधानसभेत आणि अन्यत्रही दिशाभूल करणारी विधाने शिक्षण मंत्री करत आहेत, त्यामुळे त्यांना मराठी शाळांविषयी आस्था असून प्रश्न सोडवण्यात रस आहे असा भ्रम निर्माण केला जात आहे। यावेळी मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या, शिक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या। शासनाकडे सर्व प्रकारे अर्ज विनंत्या करून झाल्यावर शाळेतल्या मुलामुलींनी रस्त्यावर, शिक्षण संचालनालयासमोर तसेच साहित्य संमेलनातही मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या असे साकडे घातल्यानंतर शेकडो मान्यवरांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी, शास्त्रज्ञांनी याला समर्थन दिल्यानंतरही सरकारला जाग येत नाही। या शाळांना त्वरित मान्यता देऊन सरकारने स्वतःची अब्रू वाचवावी असे आवाहन अक्षरनंदन शाळेच्या संस्थापिका सुहास कोल्हेकर यांनी यावेळी केले। मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानाचे उद्घाटन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते होऊ देणार नाही असा इशारा दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी दिला। वाडिया महाविद्यालयासमोर विकसित केलेल्या उद्यानाला मातोश्री रमाबाई आंबेडकर हे नाव चळवळीतून देण्यात आले आहे। अशा वेळी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी आंदोलनाद्वारे घेतली, पण कलमाडी पुण्यात असूनही ते या उद्घाटनाला उपस्थित राहिले नाहीत। यावेळी बोलताना ढसाळ म्हणाले, कलमाडींची कॉमनवेल्थ संदर्भात CBI चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। अशा व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करणे म्हणजे रमाबाईंच्या त्यागाचा अपमान आहे। एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन व्हायला हवे होते। तसेच कलमाडींचे नावही येथील कोनशिलेवरून काढून येथे बागवे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यास त्यांचे नाव उद्घाटक म्हणून टाकून स्वखर्चाने करून देऊ असेही त्यांनी जाहीर केले। दलित पॅंथरचे प्रदेश कार्याध्यक्ष यशवंत नडगम, मिलिंद गायकवाड, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे यांसह अनेक कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले। की सुरेशबाईंवर जे काही कॉमन वेल्थ गेमच्या आयोजनाच्या मध्ये ते प्रमुख होते आणि त्यांच्यावर आरोप झाले भ्रष्टाचाराचे। CBIची चौकशी चालू आहे। त्यांचे बाकी जे कलिग्स आहेत त्यांच्यावर कारवाई आणि केस टाकण्याच्या दृष्टीने सर्व झालेलं आहे। प्रत्यक्ष त्यांच्या पक्षात देखील त्यांच्यावर ठपका ठेवला जातो। आमचं एक साधं म्हणणं होतं की या गार्डनला लोक चळवळ झाली आणि लोकांनी आंदोलन केलं, तेव्हा हे नाव पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनानं आणि महापौरांनी वगैरे ते देऊ केलेलं आहे। तर या गार्डनचं माता रमाबाई असं नामाभिधान केलेलं आहे, परंतु या गार्डनचं उद्घाटन सुरेशबाईंनी करू नये, कारण त्यांच्यावर
भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते त्यांनी मागे पुढे जेव्हा ते काय होतील तेव्हा ठीक आहे हो, परंतु आज एवढा गंभीर आरोप तुमच्यावर असताना तुम्ही माताबाई गार्डनचं उद्घाटन करणे हे गैर आहे आणि असं करणे म्हणजे माता रमाबाईच्या त्यागाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान आहे त्याचा अपमान करण्यासाठी आहे. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि रामेश्वर रुई ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर रुई जिल्हा लातूर येथे सांप्रदायिक सद्भावना राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे राष्ट्रीय संमेलन दिनांक 9 एप्रिल 2011 रोजी सकाळी 10 वाजता चालू होणार असल्याची माहिती सांप्रदायिक सद्भावना राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, माईर्स MIT पुणेचे प्राध्यापक राहुल कराड आणि प्राध्यापक मंगेश कराड उपस्थित होते. या संमेलनाच्या वेळीच रामेश्वर येथील सुमारे 250 वर्षापूर्वी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळी काही आक्रमक वृत्तीच्या मुस्लिमांकडून उद्ध्वस्त करण्यात आलेल्या गावातील पुरातन श्रीराम मंदिर तसेच साधारणतः 1947-48 साली रझाकारांच्या विरुद्ध सुडाने पेटलेल्या हिंदू लोकांकडून उद्ध्वस्त केल्या गेलेल्या गावातील जामा मस्जिद आणि दर्गा या सर्व प्रार्थना स्थळांची रामेश्वर रुई गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन पुनर्बांधणी केलेल्या वास्तूंचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचे एक अभिनव कार्याची सुरुवात या छोट्याशा गावामध्ये करण्यात येत असल्याचेही प्राध्यापक कराड यांनी यावेळी सांगितले. या प्रेरणादायी समारंभासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री माननीय नामदार सुशीलकुमार शिंदे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे असणार आहेत. याचबरोबर देवबंद येथील जामियत उलमा-ए हिंदचे नेते आणि संसद सदस्य मौलाना मोहम्मद मदनी, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर, दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासह इतर अनेक मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात लिटिल चॅम्प्सनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर अध्यक्ष विजय काळे, ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेत्री कीर्तिताई शिलेदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हिंदू नववर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाला माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच मुरलीधर मोहोळ यांनी असा उत्कृष्ट उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते, असे कौतुकास्पद उद्गार कीर्तिताई शिलेदार यांनी काढले. नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लिटिल चॅम्प्स कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर आणि कौस्तुभ गायकवाड यांनी अभंग, कीर्तन, मराठी गाणी सादर करून जमलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये लता दिदींनी गायलेली गाणी सादर करण्यात आली. त्याला रसिकांनी मनमुदातपणे दाद दिली. यामध्ये नवरी नटली, आईचा जोगवा, कोंबडी पळाली अशी गीते सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले मोरया मोरया या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांसाठी पैसे देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. सन 2004-05 मध्ये सुलभ शौचालय बांधण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. मोहम्मद गफूर यांना ही निविदा देण्यात आली. या कामाचे 8,62,267 रुपयांचे बिल 29 जून 2005 ला अदा करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ही स्वच्छतागृहे बांधलीच नसल्याचे नंतर उघडकीस आले. या प्रकरणी तत्कालीन उपायुक्त लक्ष्मण डामसे, सहाय्यक अभियंता प्रदीप नाईक आणि कनिष्ठ अभियंता अजय वायसे यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अभियोग दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर म्हणाले, अधिकाऱ्यांच्या गटबाजीतून हा विषय आला आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनीही बिडकर यांच्या सुरात सूर मिसळून हे प्रकरण दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. तसेच जलसंपदा खात्याबरोबर महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कराराच्या मसुद्यावरून सभेत चर्चा सुरू झाली. नगरसेवक अभय छाजेड यांनी सुरुवातीलाच हा मसुदा एकतर्फी असल्याची टीका केली. याला उत्तर देताना आयुक्त महेश झगडे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिकांसाठी करारासाठीचा स्टँडर्ड मसुदा तयार केला आहे. यावर छाजेड म्हणाले, मग करार कशाला करता? यापेक्षा सरळ शासनाला अध्यादेश काढायला सांगा. विरोधी पक्षनेते आबा बागुल, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, अनिल शिरोळे, उज्ज्वल केसकर, श्याम देशपांडे, विकास मटकरी आदींनी यावेळी पाणी प्रक्रियेतील अपयशावरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली. अखेरीस सदस्यांनी सुचवलेल्या उपसूचनांसह कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्याचा मलाही अभिमान आहे, पण त्याचबरोबर पारंपरिक खेळांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास ॲडव्होकेट निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्यवाह जगदीश चिंचोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना निकम म्हणाले, प्रत्येकाने आपल्या मनाशी काहीतरी ध्येय ठेवले पाहिजे, त्याचे पालनही केले पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागत गेल्यास यशापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे. सध्या शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब हा पक्का नौटंकीबाज आहे, असे सांगून निकम यांनी 26/11 खटल्याच्या सुनावणी दरम्यानचे किस्सेही यावेळी सांगितले.